नमस्कार मंडळी, शेतकरी मित्रांनो, पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो बघा, आपण शेळ्या सकाळी सोडलेल्या आहेत। आज जवळपास 8 वाजताच शेळ्या चारायला सोडलेल्या आहे, कारण की आता सोयाबीनचे रानं मोकळे झालेले आहेत। आणि बघा कडे कोपऱ्याना जे काही बोरीचे झुपका असतात, काही याच्यामध्ये शेंगा पडलेल्या असतात सोयाबीनच्या, तर वेचून खाताय शेळ्या। काही दाणे पडलेले असते, सोयाबीन फुटलेले असतात। तर आता 4-5 दिवस थोडं हे रानं मोकळे आहेत, तर मला चला फेरफटका मारूया, त्याच्यामुळं शेळ्या आणलेल्या आहेत। बघा आमच्या भाऊकीच्या शेतामध्ये आहे, चारणं चालू आहेत। आता हाय 4-5 दिवस, मग एकदा पेरणी झाल्याच्या नंतर मग आपल्याला शेळ्या काही सोडता येणार नाही बाहेर। तर मित्रांनो, शेळ्या जेवढ्या फिरतील आता सोयाबीनचे दाणे खातायत, अशी चमक मारतायत। फक्त 5-6 दिवस तुमच्याकडे जर चांगल्यापैकी सोयाबीनचे शेतं असतील रिकामे, तर नक्कीच 5-6 दिवस जेवढा वेळ भेटन तुम्हाला, 5-6-8 दिवस, तेवढ्या वेळामध्ये शेळ्या चारा तुम्ही बघू शकता। तुम्ही आता कशा शेळ्या आरामात चरताय। आणि सकाळी आपण 10 वाजेपर्यंत चारायच्या, 10 वाजता परत शेडमध्ये न्यायच्या कंपाऊंडमध्ये, आणि दुपारून 4 वाजेच्या नंतर सोडायच्या परत। 4 वाजेपर्यंत, 4 वाजेला सोडे 5-5:30 वाजेपर्यंत चारायच्या, एकदम आबाद होऊन जातात शेळ्या। अशा पद्धतीनं आपलं हातचं नियोजन आहे। शेळ्या सोडलेल्या आहेत आता। शेळ्या आता काल पण सोडल्या तर मित्रांनो, तर काल बऱ्याच शेंगा खाल्ल्या त्यांनी। सोयाबीनच्या पडलेल्या शेंगा असतात, जे काही फुटलेले दाणे असतात खातात, आणि पाणी भरपूर पित आहेत। बंदिस्तचा आणि ओपनचा बराच काही फरक आहे, पण ओपन ठेवायचं म्हणलं तर त्याला रोजचं स्पेस पाहिजे, आणि आपल्याकडे तेवढं पटांगण नाही आहे। कारण कसं आहे, गायरान वगैरे असल्याच्या नंतर, बंदी असल्याच्या नंतर तिथे चारण्यास काही अडचण नाही राहत, पण आपल्याकडे तेवढं पुरेसं शेळ्यांचा चारण्यासाठी मैदान नाही। त्याच्यामुळं आपण कंपल्सरी शेळ्या सोडत नाही, पण जसा वेळ भेटन, जसं टाईम भेटन आपल्याला, त्याप्रमाणे आपण शेळ्या सोडून चारण्याचा प्रयत्न करत असतो। तर मित्रांनो, आपल्या शेळ्या आता हे बघा सकाळच्या 8 वाजल्यापासून चारत आहेत। आता 10 वाजेपर्यंत चारायच्या, परत बांधून टाकायच्या। असा रूल्स आपला आता 4-5 दिवस चालू राहणार आहे। आणि आपण कंपाऊंड केल्याच्यामुळं आपल्या शेळ्या आता बरेच काही फ्री झालेल्या आहेत। कारण की पहिले बांधून राहायचं, थोड्या डिप्रेशनमध्ये यायचं, एकमेकाला मारत जाई, चिडचिड करत होत्या, पण आता मोकळ्या राहत असल्यामुळं बरेच हे 8 दिवसामध्ये आपल्याला फरक जाणवला त्यांच्यामध्ये। कारण की शेळी ही बंदिस्त असताना का, पण कंपाऊंड पाहिजे, कंपाऊंड असल्यानंतर। आणि खरंच शेळी पालन करायचं असेल तर नवीन शेळी पालकांना सध्याच म्हणजे शेळ्या विकत घेऊन, आता 8 महिने आपल्याकडे आहेत, 8 महिन्यामध्ये तुम्ही चांगल्यापैकी नवीन शेळी पालक जर असाल तर आता शेळ्या खरेदी करून चांगल्यापैकी शेळी पालन सुरू करू शकता। कारण की आता इथून समोर रोगराई कमी असते, पावसाळ्यात जास्त रोगराई असते, आणि पावसाळा निघून गेलेला आहे मित्रांनो। त्याच्यामुळे हिवाळ्या उन्हाळ्यामध्ये नवीन शेळी पालकांसाठी खूप फायद्याचा म्हणजे सुवर्ण संधी असते। कारण की ह्या दिवसामध्ये कुठलाही रोग शेळ्यांना बळी पडू शकत नाही, शेळ्या रोगाला। कारण की आणि चारण्यासाठी खूप काही आता सध्या अवेलेबल असतं। त्याच्यामुळं तुम्ही जर शेळी पालन तुम्हाला सध्या करायचं असेल तर सध्या सुरुवात केली तरी चालतं। ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत शेळ्या विकत घेऊन चांगल्यापैकी तुम्ही शेळी पालन सुरू करू शकता मित्रांनो। शेळी पालनासारखा असा कमी पैशामध्ये आणि चांगल्या इन्कम करून देणारा व्यवसाय दुसरा कुठलाही नाही मित्रांनो। त्याच्यामुळं शेळी पालन हा योग्य व्यवसाय आहे। कमी भांडवल, कमी पैशामध्ये आणि कमी जागेमध्ये सुरू होणारा व्यवसाय म्हणजेच शेळी पालन आहे। त्याच्यामुळं बघा, विचार करा आणि करा सुरू, शेळी पालन चांगलं आहे। आता एका वर्षामध्ये एका शेळीची इन्कम जरी म्हणलं तर 20 ते 25 हजार रुपये तुम्हाला भेटू शकतं।
चांगलं जर नियोजन लावलं तर एका वर्षामध्ये म्हणजे 15-16 महिन्यामध्ये बरं का. परत कमेंट करसान तुम्ही. तर मित्रांनो, कारण की शेळीचा गाभण म्हणजे वेण्याचा काळ आणि गाभण काळ हा जवळपास 5.5 ते 6 महिन्यामध्ये शेळी वेते. तर सरासरी 15 महिन्यामध्ये 2 वेळेस शेळी वेते. तर 2 वेळेस वेल्याच्या नंतर तुम्हाला 2 जरी बकरं दिले तरी 2 बकराचे तुमचे जर चांगलं संगोपन केलं, नियोजन चांगलं केलं आणि चांगलं जर त्यांना खुराक वगैरे व्यवस्थित दिला तर कंप्लीट तुमचे 20 ते 25,000 रुपये, 20,000 रुपये नाही, 20,000च्या समोरच 24,000 रुपये तुम्हाला 4 बकरांपासून 100% 15 महिन्यामध्ये भेटू शकतात. फक्त नियोजन चांगलं करा शेळी पालन करते वेळेस आणि खुराक वगैरे चांगला जर दिला तर 100% तेवढं होऊ शकतं मित्रांनो. कारण की मला अनुभव आहे. आपण पण आता 5 वर्षापासून शेळी पालन करतोय. तर शेळी पालनामध्ये कधीच तोटा येऊ शकत नाही मित्रांनो. फक्त नियोजन चांगलं असेल आणि शेळ्यांना खुराक जर असेल तर 100% त्याच्यामध्ये फायदा आहे, नुकसान कुठलीही नाही मित्रांनो. सध्या जर सगळ्यात बेस्ट व्यवसाय म्हणलं आणि सगळ्यात फायद्याचा व्यवसाय जर म्हणलं तर शेळी पालन आहे. कशामुळं की आज विचार करा तुम्ही, शेतीमध्ये आपण एवढे कष्ट करतो, मेहनत करतो, खर्च करतो आणि ऐन वेळेला ज्या वेळेस आपल्याला आपला माल मार्केटला विकायला जातो त्यावेळेस आपल्या मालाला भाव हा कमी भेटतो. आज सोयाबीन चाललेली आहे 3,600 रुपये, 3,600 3,500 रुपये चालू आहे. विचार करा, एका आमचा मित्र आहे तर त्या मित्राला सोयाबीन झालं बघा 6 क्विंटल आणि भाव भेटला 3,600 रुपये. टोटल 6 क्विंटलची झाली त्याची 318 आणि त्या 6-6-36 म्हणजे तुम्हाला सांगतो 20-21 हजाराची सोयाबीन झाली आणि त्याच्यामध्ये खर्च झाला त्याचा 11,000 ते 12,000 रुपये खर्च झाला. तुम्ही विचार करा मित्रांनो, त्याला म्हणजे त्याच्यामध्ये अर्ध पण म्हणजे बटाई पण पडलं नाही, म्हणजे अर्ध्याला अर्ध पण नाही राहिलं आणि कष्ट मेहनत व्यर्थ गेली. तर मित्रांनो, शेळी पालनामध्ये असा विषय झालेला आहे की दिवसेंदिवस मटणाचे भाव वाढत चाललेले आहेत आणि हा व्यवसाय असा आहे आणि याची मागणी दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. कारण की बघा तुम्ही, आता प्रत्येक रोडला, प्रत्येक हायवेला एक ना एक हॉटेल अशी आहे की तिथे तुम्हाला मटणाची थाळी ही 250 रुपयाला, 230 रुपयाला अशी स्पर्धा चालू आहे सध्या बोकडाच्या मटणाची. त्याच्यामुळं दिवसेंदिवस बोकडाच्या मटणाचे भाव वाढत चालणार आहे मित्रांनो. एक आता 750-800 रुपयापर्यंत आहे, पण भविष्यामध्ये काही दिवसानंतर, जास्त दिवस नाही लागत, 1 वर्षाच्या आसपास आपल्या बोकडाच्या मटणाचे भाव हे तुम्हाला सांगतो जवळपास 1,000 रुपयापर्यंत जायला वेळ लागणार नाही. 1 वर्षाच्या आतमध्येच हा भाव आपल्या बोकडांच्या मटणाला भेटणार आहे. त्याच्यामुळे शेळी पालन करणं खूप चांगलं आहे मित्रांनो, शेतकरी मित्रांनो. त्याच्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी मित्रांनी आपल्या विचार करून व्यवसाय दुसरा करण्यापेक्षा शेळी पालन हा व्यवसाय करा. शेळी पालन, कोंबडी पालन चांगल्यापैकी करून याच्यामधून चांगल्यापैकी आपण इन्कम घेऊ शकतो आणि शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेतीपेक्षा हा व्यवसाय खूप फायद्याचा वाटतोय मला. कारण की शेतीचा विचार करायला जर गेलं तर आज शेतामध्ये खताचे भाव पण वाढले, सगळे भाव वाढलेले, फक्त आपल्याकडून विकायच्या वेळेसच आपल्याला भाव भेटत नाही. त्याच्यामुळे मित्रांनो, जेणेकरून आपल्याला हाच व्यवसाय चांगला आहे. त्याच्यामुळे प्रत्येक शेतकरी बांधवांनी 1, 2, 4 जसे शेळ्या आपल्याकडून ॲडजस्ट होईल तशा शेळ्या घेऊन शेळी पालन करणं खूप गरजेचं आहे. कारण की याच्यामध्ये खूप फायदा आहे मित्रांनो दुसऱ्या व्यवसायापेक्षा. त्याच्यामुळं शेळी पालन करणं खूप फायदेशीर इथून समोर ठरणार आहे.
तर चला, कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटू असंच नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.